नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण मस्त झणझणीत आणि चटपटीत असं बेसन तयार करणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा मी थोडंसं आंबटसर असं दही घेतलेलं आहे। अगदी आंबटसुद्धा नाही आणि अगदी फिक्कंसुद्धा नाही, मस्त थोडंसं आंबटसर दही घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मी बघा बेसन घालून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याला छान मस्त फिरून घेऊया। त्यामुळे मस्त छान आपलं असं स्मूथ असं बॅटर तयार होणार आहे। त्यामध्ये 1 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा मी कढईमध्ये 1 ते 1.5 पळी मी तेल घातलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि जिरं घातलेलं आहे। बघा जिरं मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा घालून घेतलेला आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी घालून घेतलेले आहे। मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि 1 चम्मच त्यामध्ये मी लसणाची पेस्ट घातलेली आहे। आता आपण तेलामध्ये छान मस्त परतून घेऊया। कांदा लसूण वगैरे यांचा पूर्णपणे कच्चेपणा निघेपर्यंत आपण याला छान मस्त परतून घेणार आहोत। त्यानंतर फोडणीमध्ये मी जरासा याच्यामध्ये कोथिंबीर घातलेला आहे। थोडंसं कोथिंबीर घातलं ना फोडणीला मस्त झणझणीत अशी चव येते आणि बेसनसुद्धा चवीला खूप छान आपलं तयार होतं। बघा आता कांदा लसूण व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत। बघा मस्त छान तसं ही वड्यामध्ये झणझणीत असं बेसन बनवून एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा। भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खूप छान लागते। त्यानंतर बघा आपण पावडर मसाले घालूया। हळद घातली अर्धा चम्मच, 1 चम्मच मी त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे। आता आपण व्यवस्थित परतून घेऊया। तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता। त्यानंतर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून जे बेसन आणि दही फिरून घेतलेलं आहे ते आपण आता घालून घेणार आहोत आणि घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा संपूर्ण मसाला आपण ते कांदा लसूणचं घातलेलं पेस्ट घातलेली आहे ती व्यवस्थित यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि बेसनसुद्धा जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत सारखं असं ढवळत राहायचं आणि म्हणजे खालून असं शिजलं जातं आणि वर मग बेसनानं कच्चं राहतं। त्यामुळे असं ढवळल्याने सर्व बाजूने व्यवस्थित आपलं बेसन मस्त शिजलं जातं। वरून आपण थोडासा कोथिंबीर घालूया। बघा आपलं बेसन शिजायला 2 ते 3 मिनटं लागतील। बघा मस्त आपलं झणझणीत असं बेसन तयार होतं, मस्त आंबट चवीचं। बघा मस्त अशा पद्धतीने एकदा बेसन नक्की तुम्ही ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा। मस्त होते, एकदम छान बेसन झालेलं आहे। आता आपण त्याचं 1 ते 2 मिनटं वाफ काढून घेऊया। वाफ काढल्याने आपल्या बेसनाचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि बेसनाला थोडंसं तेल सुटायला लागलं की समजून घ्या आपलं बेसन पूर्णपणे शिजलेलं आहे। बेसनाची रेसिपी आपली तयार झालेली आहे। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।